हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी इथे काढत आहे केसांची गुंता आणि पुढे वेणी पण घातली आहे, ब्राईड पण घातली आहे पुढे. तर पूर्ण बघा, खूप छान झाला आहे व्हिडिओ. तर सर्वात आधी मी केसांची पूर्ण गुंता काढून घेते. खूप गुंता आहे केसांमध्ये आणि मग ब्राईड घालणार आहे पुढे. नवीन कोणी असेल चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल, तुम्हाला जर हेअरचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. हळूवारपणे मी पूर्ण केसांची गुंता काढून घेते आणि मग वेणी घालणार. तर पावसाळ्यामध्ये खूप केस असे तेलकट दिसत आहेत, कारण किती प्रयत्न केला तरी सिल्की शायनी केस होत नाही, वाळत नाही. 2-2 दिवस पावसाळ्यामध्ये केस खूप त्रास होतो. पावसाळ्यामध्ये लांब केस पटकन वाळत नाही, ओलेच राहतात, दमट राहतात केस. उन्हाळ्यामध्ये कशी ऊन असल्यामुळे पटकन वाळून जात होते आणि खूप छान दिसत होते सिल्की शायनी. त्यामुळे किती शॅम्पू लावला, काही केलं केसांवर तरी असेच दिसत आहे बघा केस तेलकट. तर मी इथे आता सुरुवात केली आहे ब्राईड घालायला. तर खूप 4-5 वर्षापूर्वी मी स्टेप कट केली होती हेअरची, स्टेप विथ लेअर कट. तर त्यामुळे माझे खालीवर केस झाले आहेत. तर तरी मी कापून स्ट्रेट कट करून करून थोडेफार झाले आहेत ते स्टेप, तरी खालीवरती आहेच ते. खूप छान दिसत होते माझ्या केसांवरती स्टेप कट, लेअर कट लॉंग ठेवली होती मी थोडे, तर खूप छान दिसत होती. त्यामुळे हे केस बघा खालीवर झाले आहेत एंडिंगचे. मी स्टेप कट घरीच केली होती. मला स्टेप कट घरी येते, लेअर कट पण मी माझ्या स्वतःच्याच हाताने करते. बघू शकता किती छान लांब सडक वेणी दिसत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.